महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। भैया मागे कैमरा सर्वांनी स्थानबद्ध व्हायचंय। बाहेर जे कोणी शिवसैनिक उभे असतील मी त्यांना बोलायचा विनंती करतो। कृपया आपण यानंतर यांचं स्वागत पुष्पाजी कोरडे यांनी करावं असं विनंती करतो। राजभाऊ घोरपडे या पटलावरती यायचंय। राजभाऊ सावंतसाठी पटकन यायचंय। यानंतर आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय गोखले सर युवा शिवसेने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सन्माननीय आमच्या तालुका महिला आघाडीचे प्रमुख बसेंना विनंती करतो त्यांना स्वागत करायचे। यानंतर नीताताई शेळके महिला आघाडीच्या शहर प्रमुख यांना विनंती करतो त्या स्टेजवर यायचं आहे। त्यांचं स्वागत। मीराताई भोकाल यांना विनंती करतो त्यांनी मीराताईचं स्वागत करायचंय। महिला आघाडीच्या रेणुकाताई भोकाल यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत सुरू करायचं आहे। मी बसेंना विनंती करतो त्यांचं स्वागत करा। प्रकाश जाधव माझी कार्यक्रम आमच्या तालुका प्रमुख सन्माननीय कृष्णदेव पवार यांचं स्वागत। म्हणून आपण छोटं स्वागताचं कार्यक्रम घेणार आहोत। मी युवकांचे प्रेरणास्थान अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवला आणि रणनीती आपली असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार तथा जिल्हा प्रमुख सन्माननीय विजयबाबू भुमरे साहेब यांचं स्वागत। जिल्हा प्रमुख कृष्णाजी कोरडे यांना विनंती करतो त्यांनी कामात आलेल्या सर्व शिवसैनिकांचं येणाऱ्या काळात ताकदीनिशी आपल्याला प्रत्येक वार्डात प्रत्येक गणात प्रत्येक गटात शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून असेल माझ्या
नेत्यांनी केलं ते आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे. त्यावेळेस आपल्या नेत्यांनी जनतेसाठी काय काम केलं त्याचा फायदा आपल्या या संघटनेमध्ये होत असतो. आज या ठिकाणी आपल्या कल्पना आहे, ज्यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी संकटात होतं, अतिवृष्टी आली होती, त्यावेळेस सर्वात अगोदर कोण मदतीने धावून गेला सर तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला शिवसैनिक त्यांच्या मदतीने धावून गेला. आणि आज आपण बघतो ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भूत प्रमुखांचा मेळावा होता आणि त्यावेळेस गेल्या आठवड्यात उद्धवजी ठाकरे साहेब राजापूरला माझ्याकडे एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना आणि बोर्डे कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करणार आहे. पण उद्धवजी ठाकरेंनी मदत न करता नुसते निघून आश्वासन देऊन गेले. पण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपला शिवसैनिक तिथे जा आणि 1 लाखाची मदत त्या कुटुंबाला करा असा आपला नेता आहे. जेवढ्या योजना आहे त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. श्रावणबाळ असेल, संजय निराधार असेल, त्या लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे. भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास मध्ये असताना प्रत्येक गावात पेवर लोक असतील, सिमेंट रस्ते असतील, सिंचन विहीर असतील, फळबाग लागवड असेल, हे योजनेचे काम त्यावेळेस भुमरे साहेबांनी केलेले. त्याचा देखील आपण या माध्यमातून संघटनेला फायदा करून घ्यायचा पाहिजे. ज्यावेळेस पालकमंत्री होते मला वाटतं साहेब आपण देखील ज्यावेळेस होता भास्कर मामा त्या ठिकाणी भास्कर मोदी देखील उपस्थित आहे. रमेश पवारने देखील त्यावेळेस त्यांना जिल्हा म्हणून जेवढा निधी द्यायचा ते लोकरी मतदारसंघात टाकलेला आहे. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आज या तयारी आपली जर असेल तर आपण सोबत देखील लढायला तयार आहोत. म्हणून माझी शिवसेनेला विनंती आहे की आपण आजपासून नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, उमेदवार पक्ष जो ठरवल तो ठरवल, पण आजपासून आपण आमचा उमेदवार शिवसेना आणि त्याची निशाणी धनुष्यबाण या दृष्टिकोनातून आपण आपल्या घरामध्ये, गटामध्ये, वार्डामध्ये आजपासून कामाला सुरुवात करायची ही कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि निश्चित येणाऱ्या काळात आपल्या शिवसैनिकाला कुठली अडचण येणार नाही. कारण जाधव साहेबांनी सांगितलं आम्हाला ताकद मिळाली पाहिजे. आता विलास भोगले तुमच्या पाठीशी, आता राजा सांगितलं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही संघटनेकडे लक्ष द्या. बाकी भाजपला कसं भारी भारायचं ते आपण वेळेवर बघू, ती काळजी तुम्ही करू नका. आज या ठिकाणी आपला 11चा वेळ होता पण यायला उशीर झाला, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, शिवसैनिकाचे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो.